प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मठात जाणे, स्वामींचे दर्शन घेणे असा अनेकांचा नित्यक्रम असतो. परंतु अनेक जण सुट्टीच्या दिवशी किंवा एखाद्या गावी गेले असता तेथील स्वामींच्या मठात जातात. अक्कलकोटला जाऊनही हजारो भाविक दर्शन घेतात. अक्कलकोटसह स्वामींचे असे काही मठ आहेत किंवा मंदिरे आहेत जिथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी पाहायला मिळते. अशा वेळी रांगेत उभे राहून स्वामींचे दर्शन घेतले जाते. स्वामींच्या मठात गेल्यावर काही गोष्टी आवर्जून टाळाव्यात असे सांगितले जाते. स्वामींची सेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता याबाबत काही ठिकाणी सांगितले गेले आहे, तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. स्वामींच्या मठाची पायरी चढली की गॉसिप बंद करावे. अनेकदा दर्शन रांगेत उभे राहिले की लोक अनेकदा कोणाबद्दल तरी बोलताना दिसतात. हिने असे केले, त्याने तसे केले वगैरे. घरातील व्यक्तीबद्दलही चर्चा केली जाते. परंतु आपण स्वामींच्या मठात आलो आहोत, स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत याचे भान ठेवणे आवश्यक आहे. स्वामींच्या लीला, स्वामींची शिकवण, स्वामींचे उपदेश यांचे स्मरण करा. स्वामी नामाचा जप करा. स्वामींना मनापासून शरण जावे. स्वामींकडे सेवेची याचना करावी. स्वामी मठात एकदा गेले की अगदी शरणागत भाव मनात असावा. तसेच आपण स्वामींची अमुक सेवा करतो, स्वामींचा अमुक एवढा जप करतो, स्वामींसाठी तमुक करतो असे कोणालाही सांगू नये अथवा कोणासमोर याची वाच्यता करू नये. त्यामुळे आपण जी काही सेवा केली आहे ती एका क्षणात शून्यावर येऊ शकते. याउलट मी स्वामींचे काही करत नाही, स्वामी माझ्याकडून अमुक सेवा करून घेतात, तेच सर्व काही आहे असा भाव मनात असला पाहिजे. याबाबत अनेक लोकांचे अनेकविध अनुभव आहेत. स्वामींकडे याचना करावी की स्वामी, माझ्या मनात अमुक एक सेवा करण्याची इच्छा आहे, कृपा करून तुम्ही ती सेवा माझ्याकडून करून घ्यावी असे स्वामींना सांगावे. स्वामींची सेवा सुरू करायची असेल तर काय करावे? स्वामींची सेवा सुरू करायची असेल तर तरुण पिढीने मठात जाऊन स्वच्छता करावी, झाडलोट करावी. भाविकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था केली असेल तरी आसने स्वच्छ करावी. मठांच्या आजूबाजूला झाडे असतील तर त्याखाली साफसफाई करावी. झाडाला पाणी घालावे. चपला व्यवस्थित स्टँडमध्ये लावून ठेवाव्यात. अगदी समर्पण वृत्तीने या सेवा कराव्यात. हे सर्व झाले की स्वच्छ हातपाय धुवावे आणि मठात जाऊन स्वामींचा यथाशक्ती जप करावा असे सांगितले जाते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.